नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल पापडी आणि खमंग खुसखुशीत शेवची रेसिपी। पहा, शेव अगदी क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहे, तशीच ती खायलाही खुसखुशीत होते। चला तर करूया प्रथम पापडीची रेसिपी। इथे मी 3 कप बेसन घेतलेला आहे। बेसन पीठ एकदम बारीक असावं, पीठ चाळून घ्यायचं आहे। पाव चमचा हिंग घालूया, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 चमचा ओवा थोडा क्रश करून घालायचा आहे आणि 2 मोठे चमचे गरम तेल, कडकडीत तेल घालून घ्यायचं आहे। तेल चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून सैलसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। मी पापडीसाठी लाल तिखट घातलेलं नाही। कडकडीत तेलाचं मोहन घातलं तर सोडा किंवा बाकीचं काहीच घालायची गरज नाही। आता याला झाकून ठेवूया आणि आपण शेवसाठीचं पीठ तयार करून घेऊया। शेवसाठी इथं मी 1 मोठा चमचा ओवा भिजत घातला होता, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि ओवा मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे। इथं मी शेवसाठी 2 कप बेसन घेतलेलं आहे। बेसन एकदम बारीक असावं। आता 2 कप बेसनसाठी मी पाव कप तांदळाची पिठी घेतलेली आहे। तांदळाच्या पिठामुळं शेवला कुरकुरीतपणा येतो। पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल। चवीपुरतं मीठ, इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि 2 मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घातलेलं आहे। आता मोहन चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि याचं सैलसर पीठ असं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे। फारही पीठ घट्ट घ्यायचं नाही। इथं मी ओवा आणि लसूण पेस्ट केलेलं पाणी यामध्ये गाळून घालणार आहे। लसणामुळे शेवला खमंगपणा येतो। आता आपण शेवचं पीठ छान सैलसर मळून घेऊया। पहा, तयार आहे पीठ। आता प्रथम पापडी तयार करून घेऊया। साच्यामध्ये पापडीची चकती घातलेली आहे आणि थोडासा पिठाचा गोळा घालून साच्यामध्ये घालून तेलामध्ये पापडी गाळून घेऊया। तेल चांगलं तापलेलं असावं आणि यामध्ये आता आपण पापडी गाळून घेऊया आणि आता पापडी गाळून घेऊया। पापडी गाळताना फारही पट्ट्या तेलात सोडायच्या नाहीत, थोड्या आणि एकमेकावर न घालता अशा पापडी गाळून घ्यायची आहे आणि तेलाची बुडबुडे एकदम कमी होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। तेलाची बुडबुडे एकदम कमी झाल्यानंतर पापडी पलटून घ्यायची आहे। पहा, आता पलटून घेऊया। तेलाची बुडबुडे थोडे कमी झालेले आहे। पहा, पापडी एकदम खमंग अशी तळून झालेली आहे। अशाच प्रकारे सगळी पापडी आपण गाळून तळून घ्यायची आहे। आता शेव तयार करून घेऊया। शेवचं पीठ थोडं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक मोठा गोळा घेऊन साच्यामध्ये मी
चकती घातलेली आहे शेवची, मळून साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गरम तेलात शेव चांगली गाळून घ्यायची आहे। तुम्ही साच्यामध्ये एकदम बारीक चकतीही घालू शकता किंवा माझ्याकडे थोडी मोठी जाड अशी शेवची चकती आहे। अशा प्रकारे शेव तेलातच सोडायची आहे। शेव सोडताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, नाहीतर हातावर वाफ येण्याची शक्यता असते। त्यामुळे शेव गाळताना गॅसची फ्लेम बारीक करायची आहे। शेव डायरेक्ट तेलातच गाळायची आहे आणि बुडबुडी कमी येईपर्यंत उलटी पालटी करत शेवला छान तळून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे सगळी शेव गाळून घ्यायची आहे। पहा, पापडीसुद्धा किती क्रिस्पी झालेली आहे आणि शेवही अतिशय क्रिस्पी होते। अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।